निवासस्थानी पोहोचल्याचं कळतंय। आताची ही मोठी बातमी आपण बघतोय। अमित शहा हे 2 दिवसाच्या मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत आणि आजचा त्यांच्या दौऱ्याचा हा दुसरा दिवस आहे आणि या 2 दिवसाच्या दौऱ्याच्या दरम्यान ते वेगवेगळ्या गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी जात आहेत आणि त्यापैकीच आता अमित शहा हे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। ही थेट दृश्य आपण बघतोय। अमित शहा हे वर्षा या निवासस्थानी दाखल झालेले आहेत, मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी, आणि इथल्या गणपती बाप्पाचं अमित शहा हे दर्शन घेत आहेत। दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा गणेशोत्सवाच्या निमित्ताने अमित शहा हे मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत। विधानसभा निवडणुकांची पार्श्वभूमी सुद्धा या दौऱ्याला आहे आणि आजच्या दिवसभरामध्ये ते मुंबईमधल्या वेगवेगळ्या गणपती बाप्पांचं दर्शन घेतील। गणपतये नमो नमः। गणपती गजानन महाराज की जय। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनोहरे सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नारायणी नमोस्तुते। जलेन शीतले करणं यानि कानि च पापानि जन्मान्तर्गतानि च तानि सर्वाणि नश्यन्तु दक्षिणायां पदे पदे पुष्पे देवताभिवन्दनम् आत्माभिवन्दनम्। ओम। तर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी अमित शहा पोहोचले आहेत आणि अमित शहा यांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती सुद्धा पार पडलेली आहे। आज अमित शहा हे लालबागच्या राजाचं सुद्धा दर्शन घेणार आहेत। यासोबतच वांद्र्यामधल्या आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणपती बाप्पाचं सुद्धा ते दर्शन घेतील। यानि कानि च पापानि जन्मान्तर्गतानि च तानि सर्वाणि नश्यन्तु दक्षिणायां पदे पदे पुष्पे देवताभिवन्दनम् आत्माभिवन्दनम्। ओम। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नारायणी नमोस्तुते। जलेन शीतले करणं यानि कानि च पापानि जन्मान्तर्गतानि च तानि सर्वाणि नश्यन्तु दक्षिणायां पदे पदे पुष्पे देवताभिवन्दनम् आत्माभिवन्दनम्। ओम। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नारायणी नमोस्तुते। जलेन शीतले करणं यानि कानि च पापानि जन्मान्तर्गतानि